एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तिने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तिने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम, निवारला भवभ्रम. परद्रव्य परनारी झाली विषाची परी, तिने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, नाही लागत व्यवहार, तिने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. विठाला विठाला अलल्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुजति जस्फुरद्य प्रदेशं, विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समचरण सरोजं सान्द्रनीलाभुदाभं, जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंदरं कंदनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करो प्रथमा नमना, पांडुरंगा करो प्रथमा नमना, Jacob
हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करु माथा पारुके तो जीवची परी तुके महेशेशी एवढे जे महिमेचे करणे देवाच्या बळेवानो मी कवने का सूर्याच्या अंगा उठणी लागतसे केवता कल्पतरुवरी फुलोरा कायसे निपाहुने ऋषिरसागरा कवने वासी कापुरा सुवासुदेव चंद्राते कैचे निचर्चावे अमृताते किवते रांधावे गगनावरी उगवावी घडी किवी तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता के असे साधन ते जाणून निम्यान मन निवांत केली ते जाणून निम्यान मन निवांत केली नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदरा सोपान देवा निवृत्ती उदरा सोपान देवा निवृत्ती उदरा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तिने झाले अवघे काम निवारला भवभ्रम प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग सिटी बंद करा महान भगवत भक्त जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरा यांचा 4 चरणाचा मला वाटतं माझ्या सहित बसलेल्या पैकी उभं असलेल्या पैकी सर्वांच्या पाठातला परिचित अतिशय प्रसिद्ध असा इंद्रायणी मातेप्रमाणे विश्वाला पावन करणाऱ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथेतील एक निष्ठतेचं जे प्रकरण आहे जगद्गुरु तुकोबऱ्यांचं
त्या प्रकरणातील गोड असा अभंग आजच्या या सेवेकरता गायलाय. विठाला 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 आज जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनातली भगवान परमात्म्याविषयी असणारी अंतःकरणातली एकनिष्ठता, एकविधता, अनन्यता प्रगट करतात. या तिन्ही गोष्टींचं एकत्रीकरण जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून मांडतायत. अरे, जरा आमच्या हृदयामध्ये थोडस चाचपडून पाहाल तर तुम्हाला अनेक अधिष्ठानं दिसायची नाहीत, अनेक देवी देवता दिसायच्या नाहीत. माझ्या हृदयात जरा डोकावून पाहिलात तर माझं हृदय केवळ आणि केवळ या विश्वात भरून उरलेल्या एक असणाऱ्या परमात्म्यानेच भरलेलं आहे. माझ्या हृदयामध्ये मी परमात्मा धरला, ही एकनिष्ठतेची भावना जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून आपल्या समोर प्रतिपादित करतात. एक अभंगाचा सरळ अर्थ जर पाहायचा ठरला तर तो अभंगाचा सरळ अर्थ असा आहे. आज जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, या मोहळा ग्रामामध्ये प्रत्येकाचं हृदय जर तपासून बघितलं तर लक्षात येईल, सामान्य मनुष्य भजन करणारा असू द्या नाही तर भजन न करणारा असू द्या, त्याच्या हृदयामध्ये अनेक देवी देवतांचं अधिष्ठान तुम्हाला दिसेल. वेगवेगळी स्वरूपानं देवतांचं वास्तव्य त्याच्या हृदयात तुम्हाला दिसेल. पण जगद्गुरु तुकोबाराय छातीवरती हात ठेवून जगाला सांगतायत, अरे, आमचं हृदय मात्र परमात्म्याला समर्पित झालं. आता त्याला सोडून दुसऱ्या कोणाला ते भजत नाही, त्याला सोडून ते दुसऱ्याच्या कोणाच्या शरणागतीला जात नाही. आमच्या हृदयामध्ये विश्वात भरून उरणारा, जो एकटाच भरलेला आहे आणि विश्व त्याच्यात भरलेलं आहे, असा एक असणारा परमात्मा आम्ही धरला. एक धरीला महाराज, एक धरला म्हणता, पण धरलेली वस्तू ठेवण्यासाठी कुठंतरी जागा लागते ना. धरलेली वस्तू ठेवण्यासाठी तुमच्याकडे नेमकी जागा कुठली आहे, ठिकाण काय, काय त्याचा पत्ता काय? तर तुकोबाराय धरलेला परमात्मा नेमका ठेवला कुठं, त्याची जागा, त्याचं ठिकाण, त्याची खूण आपल्याला अभंगातून सांगतात. असा जगदानी असणारा परमात्मा तो आम्ही धरलाय, पण तो धरल्यानंतर त्याला ठेवण्यासाठी या जगरूपी देहामध्ये फक्त एकच जागा आहे, ती म्हणजे आपलं चित्त आहे. आणि तुकोबाराय सांगतात, त्या चित्तात आम्ही परमात्म्याला धरलं, त्या चित्तात आम्ही परमात्म्याला कोंडलं. एक धरीला चित्ती, चित्त नावाची जागा तुकोबाराय सांगतात त्याला परमात्म्याला धरण्यासाठी योग्य. त्या चित्त नावाच्या जागेत आपल्याला सुद्धा परमात्म्याला धरता येतं. असं महाराज एक धरला, एक धरला, एक धरला मगापासून म्हणतायत, पण नेमका कोणता धरला? त्याचं काही रूप, त्याचं नाव, काही त्याचा ओळख, परिचय काही सांगा ना आम्हाला. आणि मग तुकोबाराय त्याची ओळख करून देतात. ती त्याच्या नावानं करून देत नाहीत, ती त्याच्या बायकोच्या नावानं करून देतात, त्याच्या पत्नीच्या नावानं तुकोबाराय त्याची ओळख करून देतात. म्हणे धरला कोण? महाराजांनी त्याच्या पत्नीच्या नावानं त्याची ओळख करून दिली. आम्ही रखुमाईचा पती, रखुमाईचा पती असणारा पांडुरंग परमात्मा आम्ही आमच्या चित्तामध्ये धारण केला. बरं महाराज, त्याला धरल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला? कारण फायद्याशिवाय आम्ही काही गोष्टी करत नाहीत. काय फायदा झाला? तुकोबारायांच्या जीवनात झालेले 3 फायदे तुकोबारायांनी 2 चरणात सांगितले. पैकी पहिला फायदा तुकोबाराय सांगतात ते बघा, असे त्याला चित्तात धारण केल्यामुळे आता माझ्या जीवनामध्ये काही करायचं शिल्लक राहिलं नाही. आणि नुसतं करायचंही शिल्लक राहिलं नाही, काही मिळवायचं सुद्धा शिल्लक राहिलं नाही. काही मिळवायचंही नाही शिल्लक राहिलं आणि काही करायचं सुद्धा शिल्लक राहिलं नाही. म्हणजे माझं जीवन परिपूर्ण झालं. होईल येणे कळसा आले. जसं मंदिरावरती कळस बसवल्यानंतर मंदिराचं बांधकाम पूर्ण होतं, पुन्हा वीट लावणे नसतं, पुन्हा रंगकाम नसतं. एकदा कळस बसवला की परिपूर्णता मंदिराला प्राप्त होते. तुकोबाराय सांगतात, तद्वत माझ्या आयुष्याला परिपूर्णता प्राप्त झाली. तेने झाले अवघे काम. नुसतं एवढं नाही, आतापर्यंत संसाराकडे बघण्याची दृष्टी जरा वेगळीच होती, पण आता मात्र तो हृदयात आल्यामुळे संसाराकडे बघण्याची दृष्टी सुद्धा बदलली. निवारला भवभ्रम. तुकोबाराय तिसरा फायदा सांगतात, पहा असं झालं, तो हृदयात आल्यामुळे आता दृष्टी स्वच्छ झाली. आणि स्वच्छ झालेल्या नजरेनं ज्यावेळेस मी दुसऱ्याच्या धनाकडे पाहतो त्यावेळेस दुसऱ्याचं धन मला विषाप्रमाणे भासतं. आणि एवढंच नाही, दुसऱ्याची सुंदर असणारी स्त्री, ती स्त्री सुद्धा मला विषाप्रमाणे भासते. अशी पवित्रता माझ्या नजरेत उतरली.
परद्रव्य परणारी झाली विषाची परी. तुकोबर आहे. आम्ही मोहळेकर म्हणून तुम्हाला विचारतो, आता सांगा, हे तुम्हाला मिळालेलं सगळंच सगळं आम्हाला जर आमच्या पदरात पाडून घ्यायचं असेल तर काय मार्ग आहे? फारच कठीण मार्ग असेल महाराज. काहीतरी अवघड करावं लागत असेल, काही योग याग विधी करावा लागत असेल. तुकोबराय सांगतात तसं काहीच नाही बाबा. या वारकरी संप्रदायाची विशेषता हीच आहे की दुसऱ्या संप्रदायामध्ये अवघड वाट आहेत, पण इथं मात्र वाट सुलभ आहे. अगदी अगदी ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. या उक्तीप्रमाणे, या अभंगाप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय परमार्थातला सुलभता सुलभता सोपेपणा अभंगात सांगतात. बाबा काही अवघड नाही, फार जास्त करावं लागत नाही म्हणे. मग तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, विठाला विठाला विठाला. मला वाटतं अभंगाचा अर्थ तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. अभंगाचा अर्थ कळला का? हो साहेब, अभंगाचा अर्थ कळला का तुम्हाला? नाही असं गोलमान हलू नका, खरं सांगा. सोपं उत्तर, एक तर हो नाही तर हो. मग करू का जय विठ्ठल? चलू देऊ 2 तास चलू देऊ? नाही 2 तास नाही करीत, अल्प वेळेमध्ये सेवा आटोपण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तुमची आज्ञा म्हणजे सगळ्यांची आज्ञा मानून या अभंगावरती काही थोडस बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या बापानं ज्यावेळेस कीर्तनाला उभं केलं त्यावेळेस पहिला नियम घालून दिलता की अभंगाचा सरळ अर्थ लोकांना कळावा. तेवढा अर्थ जरी लोकांना कळाला तरी जिंकलं कीर्तन, वेगळं कीर्तन करण्याची गरज नाही उरत. म्हणून परवानगी मागितली, म्हटलं थांबू का? आल्या पावली जाऊ का? नग जशी तुमची आज्ञा. उगा आपलं 4-5 तास करण्याचा प्रयत्न करतो. सकाळी 4ला सोडतो. चालतो? चालते नाही तुम्हाला चालते, पण मला नाही चालत. कारण आपली शाळा जिल्हा परिषदची ती भरू द्या कवाय, पण सुट्टी मात्र बरोबर टायमात सुटते. अगदी टायमात आपल्याला थांबायचं. सेवेसाठी उपस्थित फार दिग्गज दिग्गज मोठी मोठी मंडळी उपस्थित आहे आज बरं का. अगदी नजर लागेल एवढी मोठी मोठी माणसं उंचीची उभी आहेत. परमादरणीय सगळी आमची पोंढुळकर भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे आवलगावकर आहेत, त्यांनाही वंदन आहे. मोहळे आपलं सांगीकर आहेत, त्यांच्याही चरणी प्रणिपात. महाराज तुमच्याही चरणी वंदन करतो. ऐन वेळेला आलात तुम्ही. म्हणजे पहिलंही बाळ चांगलंच होतं, तयारीच येते, काही अडचण नाही, खूप तयार आहे त्यांचा हात. पण आता तुम्ही आल्यामुळं दुग्ध शर्करा योग निर्माण झाला. तुम्हाला वंदन आहे. ज्यांची मृदंगाची सेवा अगोदर चालू होती ते आमचे हरिभक्ती परायण महाराजांचा परिचय लोणारवाडीकर ना, माझच नाव करीत, काय अडचणच नाही. भागवत महाराज आहेत, त्यांचा चेहरा, त्यांचं वादवणं, त्या दोन्ही गोष्टी मला काही सांगून गेले की त्यांच्या हातातला जसा गुण आहे तसा त्यांचा स्वभावातला सुद्धा शांतपणा हा गुण आहे. खर तर गोड वादन आहे बरं का तुमचं, आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती व्हावी ही माधवाश्रम स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करतो. अशी साथ सुंदर साथ लाभावी. महाराजही आहेत, महाराजांच्या चरणी प्रणिपात. सगळी मोठी मोठी माणसं बघा. आता कोणाचं नाव घ्यावं कोणाचं घेऊ नये असं मला झालंय. म्हणजे थंडीने मला थोडा थरकाप उडायलाय, पण तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघून तुमची उपस्थिती बघूनच मला जास्त जरा थंडी जास्त वाजायला लागली. तर लेकरू म्हणून तुम्ही सांभाळून घ्याल याची प्रार्थना करतो. तुमच्या सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो. हरिभक्ती परायण आणि बंधुवत ज्यांचं प्रेम माझ्या जीवनावरती लाभतं ते आमचे परम आदरणीय, या परिसरातलं मृदंगातलं एक गोड असं नाव, ते आमचे परम आदरणीय आमचे नामदेव महाराज उपस्थित आहेत. त्यांचे चरणी प्रणिपात आहे. सगळीच मंडळी, आमचे पांडुरंग महाराज आहेत. सगळ्यांनाच वंदन करतो. बसलेल्या पैकी आता तुम्ही तर अशी माणसं आहेत, माझ्यासारखे महाराज लोक तुम्ही असे गंदगुळी सारखे उगाळून चिटकून कपाळाला लावलेली माणसं. आता काय वर्णन करावं तुमचं? तुमच्या सगळ्यांच्याच चरणी प्रणिपात करतो. प्रतिवर्षाप्रमाणे आपली या महाराजाची वर्णी लागलेली असते. मागच्याही वर्षी मी होतो आणि मला वाटतं त्याच्या अगोदर 2 वर्ष सलग होतो. मागची 2 वर्ष आणि मागच्या वर्षीचं एक. तिन्ही अभंग सांगितले तर बरं होईल. कोणते होते अभंग? ते म्हणाले परवा दिवशी खाल्लेलं काय ते लक्षात राहील, 3 वर्षाचे अभंग कुठं लक्षात राहत असतात का?
तर स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया, असाच तुमचा विसरण्याचा स्वभाव उत्तरोत्तर वाढत जाऊ. तुम्ही जर विसरलात तरच आमचं बरं चालतंय. तुम्हाला एका सप्ताहात सगळं जर पाठ झालं तर तुम्ही आम्हाला पाठ दाखविली असती. नवे नवे तुम्ही आमच्या पोटावर पाय दिला असता. आता सगळंच पाठ झाले आणि ह्याला कशाला बोलवायचं. आणि त्याच्यामुळे तुमचा असा विसरण्याचा स्वभाव सारखा वाढत जावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन आता बरेच दिवसापर्यंत आपल्याला मोबाईल वरती पाहायला मिळणार आहे ते युट्यूब चॅनलचे मालक. वा, काय नाव आहे तुमच्या चॅनलचं? संतांची कृपा. बघा, संतांची कृपा हे युट्यूब चॅनल आहे. तर या युट्यूबच्या चॅनलला मोबाईल वरती पाहत असताना सबस्क्राईब करा आणि ते बेलचं म्हणावं बेलचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. म्हणजे हे आजन्म तुम्हाला कीर्तन आठवणीत राहील, तुमच्या लक्षात राहील. असो, सेवेकरिता जो अभंग निवडलाय तो जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आज या अभंगाच्या माध्यमातून माझे जगद्गुरु तुकोबर आहे भगवान परमात्म्याविषयी असणारी अंतःकरणातली अनन्यता, एक विधता, एक निष्ठता प्रगट करतात. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये एक विधतेला फार मोठं महत्व आहे, निष्ठेला फार मोठं महत्व आहे. जी एक विधता असते, अनन्यता असते, अन्यत्रता म्हणजे दुसऱ्याला भजायचं नाही, एकालाच भजायचं, ही जी एकनिष्ठता आहे ती परमार्थाच्या क्षेत्रामध्ये फार मौलिक आहे. मौलिक कारण काय झालंय, जगाला निष्ठा शब्द शिकवण्यासाठी फक्त वारकरी संप्रदायच आता शिल्लक राहिला. विश्वाच्या पाठीवरती दुसरा संप्रदाय आता कुठला शिल्लक नाही की तो विश्वाला शिकू शकेल की तुम्ही एकनिष्ठ राहिलं पाहिजे. नाही, हे फक्त इथूनच शिकू शकतो. आता माणसाची सगळी निष्ठा निष्ठी सुरू झाली. बघा, आली जवळ जवळ आली. आता कोण कोण्या पक्षात येईल, कोण कधी कुठं जाईल काय सांगता येईना. माणसाचं जीवन बघितलं तर ते निष्ठा निष्ठीच आहे, पण सत्पुरुषांचं, महापुरुषाचं जीवन जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं त्यांच्या जीवनामध्ये निष्ठा हा शब्द आपल्याला बघायला मिळतो. विठाला विठाला संतांच्या जीवनातली तीच निष्ठा जगद्गुरु तुकोबाराय आज आपल्याला अभंगातून शिकवत आहेत. संतांचं जीवन हे निष्ठापूर्ण असतं, एक निष्ठा असतं, एक विध असतं. ते नेमकं कसं असतं याच्याकरता 5-5 प्रकारची उदाहरणं शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निष्ठा कशी असावी, ती संतांनी राबवावी, ती संतांच्या हृदयात वास्तव्याला असावी. ती नेमकी निष्ठा कशी आहे याच्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनीच आपल्या गाथ्यामध्ये अनेक प्रकारची उदाहरणं दिली आहेत. त्या पक्षाला तुम्ही कधी पाहिलंय की नाही माहित नाही. तुम्ही वेगवेगळ्या पक्षात स्थलांतर करत असता किंवा असताही एखाद्या पक्षामध्ये, पण ज्ञानोबारायांनी ज्या पक्षाला ज्ञानेश्वरीमध्ये जागा दिली, मला वाटतं त्या पक्षाचं फक्त आपण नावच ऐकलं, त्याला पाहिलंय की नाही माहित नाही. ज्ञानोबाराय सांगतात निष्ठा शब्द पाहायचा आहे ना, एक विधता ऐकायची ना, एक विधता बघायची, अनन्यता बघायची आहे, तर तुम्ही त्या पक्षाचं उदाहरण जरा डोळ्यासमोर आणा. म्हणे कसा होतो पक्षी, त्या पक्षाला जर तहान लागली तर ज्ञानोबाराय सांगतात त्याच्या समोर तुम्ही कितीही शुद्ध जल ठेवा, कितीही चांगलं पाणी ठेवा, तो त्या पाण्याकडे डोंकून सुद्धा पाहत नाही, बघत सुद्धा नाही. म्हणे मरणाची वेळ आली तरी बघत नाही का? अहो, तो मरायला जरी टेकला आणि त्याला तहानच लागलेली असेल तर ज्ञानोबाराय सांगतात एका बाजूला मरण आहे आणि दुसऱ्या बाजूला पाणी आहे, पण तो पाण्याचा त्याग करतो, मरण पत्करतो, पण इतर कुठल्याही पाण्याला शिवत नाही. तो केवळ आणि केवळ पावसापासून पडलेल्या थेंबाला आसुसलेला असतो. त्याची एक निष्ठता त्या पावसाच्या थेंबाशी असते. ऐका जरा ज्ञानोबारायांचे शब्द काय म्हणतात माऊली. भरले सरिता समुद्र चहूकडे, परिते बापियासी कोरडे, काजय मेघोनी थेंबुटा पडे, ऐ पाणी कीतया. ज्ञानोबाराय सांगतात कितीही मौल्यवान जल त्याच्या समोर ठेवा, तो कधीच पिणार नाही. म्हणजे मग त्याची तहान भागते कशी, तै मेघोनी थेंबुटा पडे, मेघाचा एक थेंब त्याच्या मुखामध्ये पडला रे पडला की त्याची तहान भागते. याच ओवीचा अनुवाद जगद्गुरु तुकोबारायांनी प्रमाणामध्ये केला. पाहतो चातक नेघे भूमी
पाहतो चातक नेगे भूमी जळा वर्ष तो उन्हाळा मेघतया वर्ष तो उन्हाळा मेघतया मेघतया वर्ष तो उन्हाळा काय प्रमाण होत असं जरा बारीक ऐकणारे असले की मजा येते बघ. पाहतो चातक नेगे भूमी जळा पाहतो चातक नेगे भूमी जळा वर्ष तो उन्हाळा मेघतया वर्ष तो उन्हाळा मेघतया. ज्ञानोबराय सांगतात महापुरुष तुकोबराय सुद्धा सांगतात अरे त्याला तहान लागली तर फक्त पाण्याच्या मेघांच्या पाण्याशी तो अनन्य असतो एकनिष्ठ असतो. जसा तो चातक पावसाच्या पाण्याशी एकनिष्ठ असतो तशीच आमची निष्ठा आहे आमच्या पांडुरंगाशी. विठाला 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 सत्पुरुष देवाशी अनन्य आहेत अनन्य आपल्यासारखं नाही म्हणे गाव. आणखीन काही एखादी उदाहरणं घ्या ना. 4-5 प्रकारची उदाहरणं दिली जातात 5 प्रकारची. ज्ञानोबराय सांगतात एखादा जरा पैशाकडे पाहणारा मनुष्य असू द्या म्हणे किती पाहणारा त्यानं भलं मोठं गाठोडं बांधून ठेवलेलं असावं घरामध्ये पैशाचं आणि त्याचं शरीर आजारी पडावं पण अशा आजारपणात सुद्धा आपल्या गाठोड्यातला एक छदामयी खर्च होऊ नये याची जो पुरेपूर काळजी घेतो म्हणे डॉक्टरच्या खिशात या गाठोड्यातलं एकही गेलं नाही पाहिजे याची जो एकदम काळजी घेतो तंतोतंत काळजी घेतो म्हणे मग मेडिकलच्या गोळ्या तरी घेत असेल ना. फुकटचा झाडपाला जर जमत असेल तर तेवढं घेतं बघा ते पण मेडिकलच्या गोळ्या सुद्धा घेत नाही. शरीराला झालेला त्रास तसाच सहन करत पण आपल्या गाठोड्याला हात लावत नाही पैसा खर्च करत नाही पैसा सुटू देत नाही. असा एखादा जर असेल तर आपल्या मोहळ्यामध्ये त्याला काय म्हणतात चिंगू चिंगू नाही हो चिक्को चिक्को लय भारी शब्द काढला तुम्ही. काय कृपन दुसरा एक गावरान शब्द आहे त्याला चिकट त्याला काय म्हणतात असंच त्याला चिकट म्हणतात चिकट. काय ज्ञानोबरांची दृष्टी माऊली सांगतात कृपन चित्तवृत्ती जैसी रोवो निधाली ठेवया पाशी मग नुस घेनी देहेसी आपण असे. माऊली सांगतात की गाय किंवा म्हैस बांधण्यासाठी शेतकऱ्याने एक साधन जमिनीत रोवलेलं असते बघा असं ठोकून त्याला जमिनीत मध्ये गाडलेलं असतं. काय म्हणतात त्याला आबा उठत का ते आता ते शब्द बोलत नाही मी. किती प्रयत्न करा लोक म्हणतात ना त्यानं काय ती मेक रवली माहितच नाही महाराज काय तळाला मेळ लागे ना आता महाराज. ती मेक एवढी जबरदस्त रवलेली असते ती म्हैस एवढी ताकदवर असते त्याला खूप येणा घेते पण ती बाहेर निघत नाही ती मेक बाहेर पडत नाही. ज्ञानोबराय सांगतात तसं ह्याची वृत्ती त्या मेख सारखी त्या गठोड्यात लावलेली असते मेख सारखी ठोकून मध्ये लावलेली असते आणि तो काही खर्च करत नाही. म्हणजे कसं जगद्गुरु तुकोबारायांनी या चोवीचा अनुवाद इकडे केला अभंगामध्ये. विठाला 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 सर्व भावेनो आवड हे जन सर्व भावेनो
आम्हा नारायण दैवीच्या परी सर्व भावे लोभ्या आम्हा नारायण दैच्या परी आम्हा नारायण दैच्या सर्व भावे लोभ्या आवडे हे धन इतकं आवडतंय महाराज शरीराला सुद्धा घेत नाही. आणि मग तुकोबाराय सांगतात जसं त्याला धन आवडतं तो धनाशी जसा अनन्य असतो तैसा नारायण आम्हाला की आमच्या करता देव तसा आहे त्याच्या धनासारखा असं म्हणे. आणखीन काही उदाहरणं लय गोड उदाहरणं दिली हो तुम्ही ऐका जरा. माय जशी लेकराशी अनन्य असते ना साहेब, माय लेकराशी अनन्य असते. तिचं लेकरू कसंही असू दे. आमच्या दादालाही सांगतात बघा गोड असं टपूच्या टपू ढेरीच हातामध्ये अशी काल्याची वाटी ते मासे अशा गोंग 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 गोंगायले दर्याव गुणी झाले ते रंग दर्याव गुणी झाले ते रंग दर्याव गुणी झाले ते रंग गुणी झाले ते रंग रावत भारत लागे रावत भारत लागे दर्याव गुणी झाले ते रंग दर्याव गुणी झाले ते रंग अवगुणी असू द्या वंगळ असू द्या वंगळ म्हणजे वांगणासारखं असू द्या अडचण नाही. कसंही असू द्या करावा सांभाळ त्या लागी किंवा त्याच्या लागी. दादाला गोड सांगता असं पोरग असावं काल्याची वाटी अशा माश्या गोगायल्या आणि इतक्यात त्याची खिलार बैलाची जोडी बाहेर या हात मध्ये बुडवा तुपासहित मध्ये हात बुडवा. आता आणखीनच इचकट झालं की होते. आणि मग गलीतल्या बायानं उग विनोदानं तिला विचारा बाई मोहळ्यातलं सगळ्यात सुंदर लेकरू कोणतं सांग बरं. तुम्हाला मै शपथ खरं सांगा तिचं बोट कोणाकडे असेल तिचं कसलंही असू द्या त्याच आपल्या लेकराकडे तिचं बोट असतं. कारण आहे महापुरुष आपुल्याचा कळवळा आलिका बाळावरील आलिका बाळावरील आपुल्याचा कळवळा आलिका बाळावरील आपुल्याचा कळवळा की का दुसऱ्याकडे बोट करणार नाही. आपुल्याचा कळवळा अनिका बाळा वरी नाही तसं दुसऱ्याकडे प्रेम लागणार. आपल्याकडे अनन्यतेचा विषय चालू आहे ऐका. ती का तसं करते कारण ती लेकराशी अनन्य असते. अनन्य पांडुरंग महाराज तिच्या चित्तात तिचं लेकरू सोडून दुसरं काहीच नसते. मातेची चित्ती अवघी बाळकाचीच व्याप्ती ती अनन्य असते. अनन्य तिला जर म्हटलं बाई तुझं लेकरू जरा वखतय घे जरा बदलून गावातलं एखादं सुंदर तुला पाहिजे असेल तर करील ती तसं.
अहो कधीच बदलणार नाही का? तिच्या अंतःकरणामध्ये लेकराविषयी निष्ठा आहे, निष्ठा. साहेब थोडस उलट करून बघा आता. कसं? आता लेकरूही पहा, लेकरू सुद्धा माईशीच अनन्य असतं. ज्ञानोबारायांनी याच्यावर प्रकाश टाकला. ज्ञानोबाराय सांगतात एखाद्याची माय जरा म्हातारी दिसणारी असावी, जरा रंगानं थोडी थोडी सावळी असावी, जरा कुब्ज दिसावी, कुब्ज, जरा जरा नावाच्या विकारानं तिला ग्रासलेलं असावं आणि कोणीतरी म्हणावं, ए बाळा, अरे तुझी आई जर सुंदर दिसत नाही मग घे बदलून तुझी आई. तर लहान लेकरू महाराज नाही बदलीत. ज्ञानोबराय सांगतात आणि अपुले निमाये खूप जरी आहे तरी ती तो जो नोहे स्नेह कुरे. ज्ञानोबराय सांगतात माय कशीही असू द्या पण लेकरू तिच्याशी अनन्य असतं. पण कुठपर्यंत अनन्य असतं? त्याच्या कानात शब्द पडेपर्यंत. कोणतेही नाही. कोणते शब्द? लक्ष्मी शुभ पारिजात कसुरा म्हणू करा देऊ. हे स्वर ऐकले की दोन लोकांच्या अंगात मुंग्या येतात. ज्याच झाले त्याच्या अंगात मुंग्या येतात आणि ज्याचं राहिले त्याच्यात डबल येतात. विठाला विठाला विठाला. तुम्ही ऐका, ते स्वराची जादूच अशी आहे. चांगले चांगले आवाजाचे जादूगार सुद्धा फिके पडतात त्या स्वरापुढं. माणूस बदलतोय महाराज, चट माणूस बदलते. 25 वर्षापर्यंत युट्यूब वाले दादा 25 वर्षापर्यंत माय गोड वाटते, मायच बस, आई 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 आई. आणि एकदा का 25 वर्ष झाले आणि त्याच्या डोसक्यावर अक्षदा पडल्या की मग आई संपते आणि मग काय सुरू होते? बाई बाई बाई. बस ती बाई नाही हा, दुसरी बाई. तुम्ही ऐका, हे बदलतं का? त्याची निष्ठा संपलेली असते. पण बालवयात घ्या, लेकरू माईशी अनन्य असतं, माय लेकराशी अनन्य असतं. धनलोभी मनुष्य धनाशी अनन्य असतो. चातक नावाचा पक्षी पाण्याशी अनन्य असतो. आता शेवटचं उदाहरण आणि अभंगात प्रवेश. महाराज सांगतात एखादी माझी पतिव्रता माऊली, आपला पती कसाही असू द्या, कसाही, अहो तो कसाही असू द्या, नाही तर कसाही असू द्या, ते कसलंही असू द्या, पण ती आपल्या पतीशी अनन्य असते, अनन्य. पतिव्रता नेने अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. तिच्या ध्यानात, तिच्या मनात केवळ आणि केवळ तिचा पतीच असतो. तिचा पतीच तिचा परमेश्वर असतो. इतर तिला परमेश्वर कुठंच दिसत नाही. तिच्या पतीमध्येच तिला परमेश्वर जाणवतो. अशी माझी पतिव्रता माऊली एखादी आपल्या पतीशी जितकी अनन्य असते, जगद्गुरु तुकोबरायांसारखे महात्मे सांगतात आम्ही तितके परमात्म्याशी अनन्य आहेत. विठाला विठाला. पतिव्रते जैसा भतार आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रते जैसा माईकवाले दादा सोबत दोस्ताना चांगला दिसायला. आमचं कमी करून ठेवले बोला आवाज वाढीला. हा बघा हेच असं ते महाराज सांगतात पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण.
प्रमाण आहे ते प्रमाण. आम्हा नारायण तैसा पदी. जशी पतिव्रता माऊली एकनिष्ठ असते आपल्या पतीशी, तद्वत आमचं हृदय परमात्म्याशी एकनिष्ठ आहे. आणि तीच एकनिष्ठता जगद्गुरु तुकोबाराय आज आपल्याला सांगणार आहेत. महाराज सांगतायत आम्हीही परमात्म्याशी एकनिष्ठ आहोत. महाराज तुम्ही कसे एकनिष्ठ आहात सांगा ना आम्हाला जरा, कळू द्या ना जगाला सुद्धा तुम्ही नेमके कसे एकनिष्ठ आहात. तर तुकोबाराय सांगतात आम्ही या पद्धतीने एकनिष्ठ आहोत की आम्ही एकच परमात्मा आमच्या हृदयात धरला, दुसरं कुठलंच आमच्या हृदयात तुम्हाला काहीच सापडायचं नाही, काहीच सापडायचं नाही. एक धरीला. तुकोबारायांनी एक धरला या शब्दापासूनच सुरुवात केली बघा. आम्ही एकच धरला, एकच धरला, एकच धरला असं ज्यावेळेस तुकोबाराय म्हणतायत, मोहळ्यातले सांगीतले लोक तुकोबारायांना प्रश्न विचारतात, अ महाराज तुम्ही धरला 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 म्हणता, ते धरायला काय भाजीपाला आहे का? सोपं आहे का देव धरणं? देवाला धरलं म्हणतात, देवाला धरणं ही सोपी गोष्ट आहे का? तुकोबाराय सांगतात तुम्ही म्हणता ते रास्ते, देवाला धरणं ही सोपी गोष्ट नाही. अहो देवाला धरणं तर सोडाच, पण देवाला धरण्याच्या अगोदर देवाला पाहणंच अवघड आहे. म्हणजे कसं नियम आहे, गोष्ट अगोदर धरायची असेल तर अगोदर काय करावी लागते? पाव लागते, आहे की नाही? तंबाखू जर तोंडात धरायची असेल तर तंबाखू अगोदर काय करावं लागेल? नाही नाही, मावळ्यात कोणी खात नाही म्हणून विचारायलो तुम्हाला. अहो मळायसाठी काय करावं लागेल? अगोदर पाहावं तर लागेल की नाही? किती प्रमाणात टाकायची, चुना किती प्रमाणात टाकायचा आहे, दोन्हीचं मिक्सर बरोबर झालंय का नाही हे पाहावं लागेल ना. तुम्ही ऐका, ते सगळं पाहावं लागणार आहे. माईक जर हातामध्ये धरायचा असेल तर माईक अगोदर काय करावं लागेल? पाहावं लागेल. तुम्ही आता भगवी टोपी धारण केली, टोपी धारण करण्यासाठी टोपी अगोदर काय करावं लागेल? पाहावं लागेल ना. अहो नियम आहे ना, वस्तू धरायची असेल तर वस्तू अगोदर पाहावी लागते. परमात्मा धरणं तर कठीणच आहे, पण त्याच्या अगोदर परमात्मा पाहणंच कठीण आहे. तुकोबाराय सांगतात कठीण असेल पण ते विश्वा करतात. म्हणे तुम्ही धरला, तुम्ही एकट्यानं धरला का? तुकोबाराय सांगतात नाही नाही, आमची रांगची रांग आहे सगळ्यांची. म्हणे कुणी कुणी धरला? म्हणे चला ना जरा गंगाखेडला, त्या गंगाखेडच्या संत जनाबाई महाराजांना विचारा, देव तुम्ही धरला का? जनाबाई महाराज सांगतायत नुसता नाही धरला, चोर म्हणून धरला, चोर. विठाला विठाला विठाला. जरा बसलेली माणसं भजन करा थोडं पाठीमाग माझ्या. मी पुढं म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी पाठीमागे. बाबा ऐकू येते ना? मशीन लावले तुम्ही, काय अडचण नाही तुम्हाला. नाही तर काल 2-3 जण असे बसले होते समोर, मी अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. नळदला अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. ते अशी मस्त मान हलवायचे. मला वाटायला लागलं किती ज्ञानी माणसं आहेत, सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. आणि शेवटी विचारलं, म्हणलं बाबा काय कीर्तन तुम्हाला समजलं? शेजारचं म्हणलं महाराज बहिरे आहेत ते. अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. चला मी पुढे म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी पाठीमाग. जनाबाईंनी देव धरला, धरिला पंढरीचा चोर. वा माया हो, तुमचा आवाज येत नाही जास्त, जर कमीत कमी भिशेगावला तरी जावा आपला आवाज. हा, धरिला पंढरीचा चोर. वा, गळा बांधून या दोरा, धरिला बस 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 बस, हे बी करून घेतली. विठाला विठाला. जनाबाई सांगतात त्याला धरता येतं, आम्ही त्याला धरलं. म्हणे दुसऱ्या एखाद्या संताचं उदाहरण आहे ना, अनेक संतांचे आपल्याला उदाहरण पाहायला मिळतात. त्याच अभंगात जनाबाई सांगतात त्याला कोणता बी येते. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल, कसा केला? कोंडीला
कोणता सुद्धा येते, त्याला धरता सुद्धा येते, त्याला बांधता सुद्धा येते. कोण बांधला? चला जरा गवळणीकड. गवळणी बांधीती धारणाची गळा, गवळणी बांधीती धारणाची गळा. गवळणी बांधीती धारणाची गळा, गवळणी बांधीती धारणाची गळा. गवळणी बांधीती धारणाची गळा, गवळणी बांधीती धारणाची गळा. खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म, खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म. लावणीया मागे यशोदे भोजन, लावणीया मागे यशोदे भोजन. लावणीया मागे लावणीया मागे यशोदे धारणासी गळा, खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म. म्हणे बांधला गवळणीनं. बरं आणखीन एखाद्या संताचं उदाहरण आहे ना, एक लय गोड प्रमाणे सगळ्यांचं, मनातले मनात म्हणा फक्त. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. पण साठवला कुणी? त्या संताचं नाव बी आलंय तिथं. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. परमात्म्याला साठवता येते, त्याला पकडता येते, त्याला बांधता येते, त्याला कोंडता येते, त्याला धरता येते. चला परत. देवाला धरता येते, पण देवाला धरणं सोपं नाही. त्याला धरण्याकरता बळ लागतं, ताकद लागते. तुकोबाऱ्याने विचारूयात, महाराज देवाला धरण्यासाठी ताकद लागते? अहो देवाला धरण्यासाठी ताकदच लागते, सोपं नाही. एका योग्यानं म्हटलेले, कोई गाव धुंडा कोई देश धुंडा, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता. त्याला पाहायला जावं लागते तरी सापडत नाही. नयेची योगी ध्याना, त्यांच्या ध्यानात सुद्धा येत नाही. योगी याचे ध्यानी ध्याताना, थोडशी असं पाठात असलं कसं बाहेर येते बघा ना. पण आम्ही बरोबर येऊ देत नाही तिथं. आम्हाला कशाला बोलवतात मग, ऐका ना. ज्ञानोबा सांगतात, योग्याच्या ध्यानात सुद्धा परमात्मा येत नाही. इतका पाहणं कठीण आहे. तुकोबाऱ्यांनी प्रार्थना केली हो, तरी तुकोबाऱ्यांसारख्या महात्म्याला तो दिसला नाही. काय म्हणले महाराज, तुमच्या आमच्या सारख्याची प्रार्थना महाराजांच्या मुखातून बाहेर पडली. कुणी सांगा या गोविंदाची श्रुती, कुणी सांगा या गोविंदाची श्रुती, गोविंदाची श्रुती, गोविंदा गोविंदाची श्रुती.
होता वाहिला लपला खाली होता वाहिला लपला खाली होता वाहिला लपला खाली होता वाहिला लपला खाली कुठे आड आली हे देहवृत्ती 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 सावणवा आडवा सावणवा करून कृपानी दिवा कोणी सांगाया गोविंदाची शुद्धी कोणी सांगाया गोविंदाची शुद्धी कोणी सांगाया गोविंदाची शुद्धी कोणी सांगाया देव पाहणं कठीण आहे. मग तुकोबारायांनी पाहिला सुद्धा नुसता पाहिला नाही धरला सुद्धा मग काहीतरी ताकदच असेल न काहीतरी बळ असेल. चला महाराजांना विचारूयात. महाराज सांगा ना कोणत्या बळाचा वापर केला म्हणे शरीराच्या बळाचा बुद्धीच्या बळाचा सत्तेच्या बळाचा धनाच्या बळाचा लौकिकाच्या बळाचा तपाच्या बळाचा कोणतं राहिलं? नऊ झालं 9 प्रकारचे बळ सांगितलेत बघा. 9 प्रकारचे 6 आठवले मला 7वं आपल्या कामाचं आहे ते 7 आठवले 2 राहिले. म्हणे शरीराच्या बळाचा वापर केला का महाराज? तुकोबाराय सांगतात शरीराच्या बळाचा वापर संसारात जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत संसारात लय मजा आणि एकदा का ताकद संपली होय अण्णा कसं आहे? आणि हे जे आता आहेत ना नवीन नवीन त्याला लय गोड वाटते. आता त्याला असं भलतच गोड वाटते. तुम्हाला आता बी गोडच वाटते म्हणा. जरी ताकद संपली तरी संसार गोडच वाटते महाराज. सगळ्यालाच गोड वाटते. बघा ना तुम्ही किती गोड वाटते इथं जेत जेत लग्न झाले त्यानं हातवरी करा बरं जरा. बापू एवढे ब्रह्मचारी एवढे ब्रह्मचारी तर आळंदीत बी नाहीत होय महाराज. हे ना हातीवर हात घ्यायचं लग्न झाले तरी तुम्ही हातावरी काउंट केले नाहीत सांग का? तुम्ही लग्नाला एवढे वैतागले हातवरी करायची वासनाच शिल्लक राहिली नाहीत. कटकटच नगती. हा माऊली आहेत आता रेंज मध्ये आले तर नाही पकवाज वाजित म्हणून त्याला काही ताण नाही बरं का. बघा आता हे माऊली आहेतच म्हणाले आणखी. ठीक आहे ऐका. तर गोष्ट अशी आहे परमात्मा पाहणं कठीण आहे. बळाचा वापर करून तुकोबारायांनी पाहिला. शरीर नावाचं बळ संसारामध्ये लागतं बरं का. तसं परमार्थातही लागतं आणि म्हणून तर तुकोबारायांना म्हणावं लागलं कथेची सामुग्री कथेची सामुग्री देहावसानावरी देहावसानावरी कथेची सामुग्री देह अवसानावरी. तुम्ही पहा परमार्थात सुद्धा शरीरच लागते. आता माऊली महाराज मृदंग वाजवायलेत आपल्याला वाटतंय सहज वाजवायलेत बोट पडायलेत सहज उग आपलं सहज. अरे उग असेल तर बघ ना तू ये ना जरा तू ट्राय कर ना बघ कसं होतंय ते. थंडी वाजते आपल्याला पण बुवाची बनेल सगळी ओली झालेली असते घामानं. ताकदच लागते महाराज. पखवाज वाजवायला अगोदर खरंय ते खरी गोष्ट आहे. एकदा वैद्यबाबांचा पाठ चालू होता. दादाला सांगतात बघा घडलेली दृष्टांत. वैद्यबाबांचा पाठ चालू मृदंगाचा. एक पोरग असं बसलं होतं पुढे आणि त्याचा बोल होता तिरकिट कथा असंच बघा. ते बाबांनी वाजून दाखवलं. आता त्यानंही वाजवलं. ते पद्धत असते तशी. त्यानं वाजून बघितलं पण ते पहिल्या प्रयत्नात काही जमलं नाही. म्हणे बाबा परत वाजून दाखवा. ते परत वाजून दाखवलं. त्यानं परत वाजवण्याचा प्रयत्न केला. आलं पण बाबांचं जितकं गोड लागत होतं तितकं ह्याचं काही गोड लागेल. त्याला राहवलंच नाही. ते खुमखुमीने विचारलंच म्हणे बाबा
मी ज्यावेळेस ती रकेटाचा कथा वाजवतो त्यावेळेस ती हृदयापर्यंत जात नाही, तितकं गोड वाटत नाही. तुम्ही सहज वाजवता तरी हृदयापर्यंत जातं, गोड लागतं, गोड ऐकावंसं वाटतं, परत परत ऐकावंसं वाटतं. असं घडतं का? मला का जमत नाही? बाबांनी लय गोड उत्तर दिले. म्हणे बाळा, तिरकटाचा कथा गोड लागावं याच्यासाठी अगोदर अगोदर घासावं लागते, मग गोड लागते, मेहनत लागते. तुम्ही कीर्तनाचे पहा, सोपं वाटते, आम्ही नुसती बडबड करतो, पण लोकांना सोपं वाटते, पण काय ताकद लागते ना, महाराज झाल्यानंतर कळते. भजनाला तपस त्यांना विचारून पहा, चाली म्हणणं, उंच आवाजात चाली म्हणणं, 2-2 तास भजन करणं, ह्याच्यासाठी काय ताकद लागते ना, ते त्यांनाच विचारा. त्यांच्या पोटी जन्माला यावं लागतं, मग लक्षात येत असतं. मग अशी बाबा होते ना, मधु महाराजच होते. किती आता त्याची साधना चालू आहे, सकाळी काकड्यापासून सगळं सगळं त्याच्याकडे. ते म्हणू लागले, चला हो आळंदीला जाऊ, चला हो आळंदीला. आणि मी तिकडं तळमळ चालायली. म्हटलं आता बाबाचा आवाज काय पोहोचना, मी काय तिकडे उशिरा आलेलो, ते सगळं अवघडच होऊन बसलं होतं. पण असू द्या, काय कथेकरता सामुग्रीच लागते, ती देहाची सामुग्री आहे. पण देहाच्या भरोशावरती देव धरणं शक्य नाही, नाही शक्य महाराज. हा, धर्माचं रक्षण देहाच्या ताकदीवरती शक्य आहे, आणि ते आता गरजेचं आहे. हिंदू धर्मीय माणसानं थोडं जाग झालं पाहिजेच, आता काळाची गरज आहे. मुंबईमध्ये निवडणूक झाली आणि एका पोरीनं 20-21 वर्षाची पोरगी, अयान खान का काहीतरी नाव आहे तिचं, ती काय म्हटली बघा, लई संयुक्तिक बोलली ती. मुंब्रा म्हणून भागामध्ये ती निवडून आली आणि तिनं वाक्य बोललंय, काय वाक्य असं नोटीस करण्यासारखे. ती म्हणली, कैसा हराया, कैसा हराया, कैसा हराया, कैसा, समजत असेल तर घ्या, कैसा हरा आया. तिला असं म्हणायची, स्पष्ट म्हणली तसं, पण पुन्हा घुमजाव केला. कैसा हराया असं म्हटली, मी असं म्हणायली. पण काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, बांगलादेशमध्ये आताच एका महिन्याखाली एक घटना घडली. एका हिंदू तरुणाला हजारांच्या जमावानं भरपूर मारलं, भरपूर अगोदर, तो मरत नाही पाहून त्याला उघड करून झाडाला उलट टांगून जिवंत जाळलं, जिवंत जिवंत. इथं मोबाईल वरती रील बघणाऱ्या माणसाला वाटत असं, बांगलादेशात घडले, आपल्याकडे काय टेन्शन आहे. पण चिंताच करू नका, याची देही याची डोळा, हे पाहायला भेटणारे नाही, नाही अनुभवायला सुद्धा मिळणारे काही काही जणांना. त्याच्यामुळे काळाची गरज आहे धर्माचं रक्षण करण्याकरता, शरीराची गरज आहे. शरीर मजबूत असलं पाहिजे. आता आपलं गेलं, आपलं संपलं, पण येणारी पिढी तरी कमीत कमी ती मजबूत असली पाहिजे. तितका त्यांना व्यायाम, तितकं अन्न, तितके पोषक द्रव्य, पोषक घटक त्याच्या शरीराला मिळालं पाहिजे. शरीरावरती धर्माचं रक्षण आहे. चला पुढं. म्हणजे बुद्धीच्या बळावरती धरलं का? अहो, बुद्धीच्या बळावरती तुम्ही जगाला ठकवाल, पण देव ठकण्यासारखा नाही. देव चतुर, देव चतुर, तो भलता चतुर आहे. नुसता चतुर नाही, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी. नुसता चतुर नाही, चतुरांचा सुद्धा शिरोमणी. तुम्ही लोकायला फसवीत आलो. मला वाटतं मागच्या वर्षी सांगितलं होतं काय की जरा डबल करतो, लक्षात राहतच नाही असं तुमचं, तर काय टेन्शन आहे. माणसं किती हुशार असतात. एका इंजिनियरनं दवाखाना टाकला. कोण? बरोबर बोलायलो का मी? हो. हा ठीक आहे. नाही नाही, पण इंजिनियरनंच टाकला आणि असा दवाखाना टाकला, बाहेर पाठीच लिहिली, गुण आला तर 100 द्या आणि औषध नाही भेटलं तर 1000 न्या. वा, माझ्यासारखं आवलगावचं होतं, लय भलतच हुशार. ते म्हटलं बरं झालं, कीर्तन करायची गरज नाही, कुठं फिरायची गरज नाही, रोजच ह्याला ठकवायचं आणि 1000 रुपये हाणायचे. पण ते डॉक्टरच होता, हुशार होता, ते इंजिनियर होता, ते लय हुशार होतं. ते हे गेलं एका दिवशी, म्हणे काय होतंय? म्हणे डॉक्टर साहेब 15-20 दिवस झालं सप्त्याला फिरायला बघा, इकडलं खाय तिकडलं खाय, तोंडाची चवच गेली. यानं ठरूनच आलं होतं, ह्यानं काही खाऊ घातलं तरी नाहीच म्हणायचं. पण ऐका, चवच गेली. ऐक औषध. डॉक्टरने कंपाऊंडरला आवाज दिला, म्हणे 7 नंबरच्या ड्रॉवर मधली कुपी काढ बरं. त्यानं ती 7 नंबरच्या ड्रॉवर मधली कुपी काढली. करा म्हणे, 2 थेंब ह्याच्या तोंडात ओतले, टणकन उडीत मारली यानं. अरे म्हणे, तू काय डॉक्टर आहे का काय? म्हणे काय झालं? अरे हे तर पेट्रोल आहे. आली चव, काढा 100.
याला वाटलं 1000 हाणायचे तर आपले 100 गेले. जाऊ द्या म्हटलं, काय होत नाही, पुढच्या वेळेस बघू. 900 तर फायद्यात राहील. दुसऱ्या वेळेस गेलं. म्हणे डॉक्टर साहेब आता काय होते? म्हणे आता स्मृतीच गेली. म्हणे आठवतच नाही काही. आठवण हरवली, आठवण गेली, आठवतच नाही. लोकांना इतरित तुमच्या दवाखान्यापर्यंत आलं. डॉक्टर आहे औषध? हो म्हणे आहे ना. कंपाऊंडरला आवाज दिला. म्हणे काढा 7 नंबरच्या ड्रॉवर मधली कुपी. ड्रॉवर तेच, कुपी बी तीच. काढा म्हणे ड्रॉवर. हे बघूच लागलं तोपर्यंत. म्हणे करा. त्यानं 2 थेंब त्याच्या तोंडात ओतले, टानकन उडी मारली. म्हणे डॉक्टर साहेब हे काय बरोबर नाही. म्हणे काय झालं? मागच्या वेळेस सुद्धा पेट्रोलच आणि आता सुद्धा पेट्रोलच का? आली आठवण, काढा 100. हो गेले ना 200. काय पाहता तुम्ही? 200 गेले. ह्याला वाटायला लागलं आता तर 200 गेले. आता तर मामला बिघडला. आता 800 का होईना पण आपल्या पदरात पाडले पाहिजे. गेलो तिसऱ्या वेळेस आणि आता तर डोळे बंद करून असं चाच पडतच गेलं. म्हणे डॉक्टर साहेब काय झालं? म्हणे काही नाही. म्हणे काय झालं माहित नाही. अचानक सकाळी सकाळी डोळे उघडायचा प्रयत्न केला पण डोळेच उघडत नाही. दृष्टीच गेली, दृष्टीच गेली. ह्यानं ठरवूनच आलं होतं काही झालं तरी डोळे उघडायचेच नाही. दृष्टीच गेली. बघा डॉक्टर साहेब. डॉक्टर म्हणला याच्यावर काय आपल्याकडे औषध नाही. याला वाटलं बरं झालं आता गप्प राहावं ना जरा. म्हणे मग डॉक्टर साहेब काढा आता 1000. त्याला खूप बरं वाटलं. डॉक्टर लय हुशार होता. त्यानं 100च्या 2 नोटा काढल्या आणि दिले ह्याच्या हातात. आता ह्यानं गप घरी घेऊन जाऊ ना. 200 येऊ लागले ना वापस. पण तळमळ माणसाला बसूच देत नाही. लोभ बसूच देत नाही. हे म्हणला डॉक्टर साहेब हे काय बरोबर नाही. म्हणे काय झालं? आपला व्यवहार ठरलाय म्हणला. अरे म्हणे काय झालं? 1000 रुपयाचं बोलणंय म्हणला. म्हणे मग? अरे म्हणे 1000च नाही. म्हणे फसवता का असं? अहो हे 100च्या 2 नोट आहेत. हे 200 रुपये आहेत. डॉक्टर म्हणला आली दृष्टी, काढा 100. ते आलेले गेले 200 रुपये. आता रात्रभर चलू देऊ शकतो पण सगळंच गेलं त्याच हाणण्याच्या नादात. त्याच्यामुळे दुसऱ्याचा हाणण्याचा प्रयत्न करी जाऊ नका. विठाला विठाला असे माणूस बुद्धीच्या बळावरती दुसऱ्याला फसवू शकेल. कारण ज्ञानोबारायांनी बुद्धीचं लय कौतुक केलं ज्ञानेश्वरीत. जे तेज तत्वाची आधी, जे सत्व गुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे. काय ज्ञानोबर आहे? बुद्धी नावाच्या तत्वाला ज्ञानेश्वरीत जागा देतात. हे बुद्धी फार महत्वाची. नुसती ज्ञानेश्वरीतच नाही, ज्ञानोबरांनी हरिपाठातही या बुद्धीला जागा दिली. बुद्धीचे वैभव एका केशवराज सकळ बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराज रेडीमेडच्या दुकानात कोणताही कपडा कोणालाही फिट होते. चला नाही टेलरच्या दुकानात होते ती. चला ऐका ना. ज्ञानोबराय सांगतात बुद्धीच्या बळावर जगाला फसवाल पण देव फसत नाही. देव आकळल्या जात नाही. म्हणे तपाच्या बळावर सुद्धा त्याला पकडले जाऊ शकत नाही. तो धनाच्या बळावर म्हणे धन तर त्याची बायकोच लक्ष्मी आहे. त्याला गरज नाही तुमच्या धनाची असं म्हणे. मग लौकिकाच्या बळावरती म्हणे त्याच्यावरती नाही. म्हणे सत्तेच्या बळावर सुद्धा नाही. म्हणे मग धरला तू कोबर आहे पण धरला कोणत्या बळावरती? तर मग महाराज सांगतात. महाराजांचं उत्तर ज्ञानोबारायांनी दिलं. काय उत्तर दिलं? अरे या सगळ्या बळांना बाजूला टाका. देवाला जर पकडायचं असेल
तर तुमच्या अंतःकरणात फक्त भाव नावाचं बळ लागतं. भाव, त्या भावाच्या बळावरती परमात्मा आकळल्या जातो. विठाला विठाला भाव बळे आकळे ये रवी नकळे भाव बळे आकळे ये सारी कर्तरियावडे सारी ज्ञानोबराय सांगतात, भावाच्या बळानच देव आकळू शकतो. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी हरी. महापुरुष सांगतात, प्रेमाची दोरीच अशी की त्या प्रेमाच्या दोरीनं सगळंच आकळता येतं. तुम्ही संसार पहा, संसारात जर प्रेम असेल ना, प्रेम करणारी पत्नी असेल तर सगळा संसार आकळून घेते. मला सगळा संसार तिच्या शब्दा पुढे जात नाहीत कुणी. अहो सासू सासरे असू द्या, कुणी असू द्या, प्रेम करणारी जर स्त्री घरात असेल ना सगळ्यांवरती, तर त्या घराची दोरी निष्ठत नाही महाराज, असा आळा फिट बसते, मस्त चालतंय संसार. पण आता काय झालंय, परमार्थातलं प्रेम संपलं आणि संसारातलं संपलं लय संपलं. लोकांचं प्रेम ह्याच्यावर झालंय. एकूण एकाचा पासवर्ड सांगत नाही, काय सांगा तुम्हाला, आता पासवर्ड माहित नसेल. इतका अविश्वास, इतका बेविश्वासी समाज निर्माण व्हायला लागला. प्रेम सगळं या डबड्यावर झालं, सगळं या डबड्यावर. एक जण असं जीव लागलं मोबाईल बघता बघता साहेब, आणि काय झालं काही माहित नाही, एकदमच रागात आलं. ए म्हणे, ती स्वयंपाक घरात होती, म्हणे काय झालं, अक्कल आहे का तुला, जेवण गप, अरे तुला अक्कल आहे का, मूर्ख कुठली. म्हणे झालं काय, अक्कल बाजारात विकलीस का. अहो म्हणे झालं काय एवढं चिडायला. अरे म्हणे हे कसलं वरण केलं, ह्याला चव बी नाही काहीच नाही, हे कसलं वरण आहे, ह्याच्यापेक्षा मरण बरं. हे का वरण आहे का, ह्याच्यापेक्षा मरण बरं. तिनं जरा वाकून बघितलं, ते म्हणे त्या डबड्यातलं तोंड जरा बाजूला काढा. म्हणे काय झालं, ती पोळी वरणात बुडून खायच्या ऐवजी गिलासात बुडवायला पण खायला तुमची अक्कल मातावर. तिकडून कळत यायला इकडं लेट कळायले. याचा दणका गिलासात चालू होता. ऐका आता त्याला कुठली चव लागणार आहे, आणि वरडायला बायकोवर, आता अवघडच आहे की नाही. ती म्हणली तुमचं डोसकं आहे का काय, पागल झाला का काय, त्या मोबाईल मधलं डोसकं बाजूला काढा, जरा नीट वरणात पोळी बुडवा, गिलासात बुडवून खायला अक्कल नाही तुमची, मातीत गेली अक्कल. तुम्ही ऐका, हे प्रेम लय संपत चाललं बघा. हे असं भांड्याला भांड भयानक लागायला लागलं, भयानक. आणि बाया तशा अशा जहाल आल्यावर खतरनाक बाया आल्या, एकदम खतरनाक, डेंजर, लय डेंजर काम झालं. एका सुनबाईनं सासूबाईला 100 रुपये मागितले. म्हणे सासूबाई, म्हणे काय 100 रुपये द्या बरं. म्हणे कशाला, काय नाही जरा पार्लरला जाऊन यायचं. पार्लर कळते का बापू, यायला कळते का अण्णा, तुम्हाला पाठ झालं का बस, काय अडचणच नाही. ते म्हणे पार्लरला जायचे. म्हणजे कशाला जायचे बाई, काय नाही जरा केस वाकडे तिकडे झाले तरी सरळ करायला जायचे. सासून जरा रोखानच पाहिलं, म्हणे बाई केसच आहेत ते. अगं घरीच सरळ करणं, 100 रुपये कायला घालायचे पार्लर मध्ये, घरीच करणं, तुला येत नाहीत का घरी करता. ती म्हणली सासूबाई मला सगळे काम येतात घरातले, सगळं येते, पुरणपोळी पासून पिठल्यापर्यंत सगळं येते मला, फक्त तेवढे केस सरळ करता येत नाहीत. सासून लय गोड उत्तर दिलं. म्हणे 2च वर्षात घरात आलीस, अख्खं खानदान सरळ केलंस, तुला हे केस काय तुझ्या पुढं. ज्याला ज्याला लक्षात आले त्याला धन्यवाद. बाकीच्या चहाची वाट बघा. विठाला विठाला घरातलं प्रेम संपलं. तुम्ही म्हणताल तुमच्या
तुमच्या घरी कस काय? आमचं बरं आहे जरा. आमचं लय चांगले मस्त आहे आमचं एकदम. ऐका विठाला विठाला नामदेव महाराज, मी विनोद करीत नव्हतो बरं का, पण लोक बोली ना तुम्हाला, लोक लय लबाड माय ना, हेला हेच जमते, हेच पाहिजे, हेला दुसरं काहीच लागत नाही. तुम्ही ऐका, मी ब्रह्मज्ञान हे सांगत बसत होतो, ते आता ते बोली ना कोणीच. आता मोहळ्या करायची कृपा आहे म्हणा, 4-5 वर्षापासून सलग बोलवायलेत. तुम्ही उगत अंधारात उगत केला इशारा जाता जाता, हो ना. तुम्ही ऐका, प्रेम संपत आलं. तुकोबाराय सांगतात, प्रेम सूत्र दोरी, प्रेमाच्या दोरीनं परमात्मा बांधला जातो. किती महत्वाचं आहे प्रेम, ते पुढे जाऊयाच. पण तुकोबाराय सांगतात, हे प्रेम नावाचं बळ वापरलं, भाव नावाचं बळ वापरलं, आणि आम्ही परमात्मा धरला, एक धरीला. महाराज धरला खरा, पण ठेवला कुठं? आणि जो ठेवला तो नेमका आहे कोण, याचं उत्तर द्या अभंगाच्या पहिल्या चरणात. एक धरीला चिती अतिथी, एक धरीला चिती, 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 एक धरीला चिती. आम्ही रुक्माईच्या, आम्ही रुक्माईच्या, आम्ही रुक्माईच्या पती तेरे झाले, अवघे काम, अवघे काम तेरे झाले, अवघे काम. आम्ही रुक्माईच्या पती, आम्ही रुक्माईच्या तेरे झाले, अवघे काम तेरे झाले, अवघे काम. एक धरीला चित्ती, कोणत्या बळावरती धरला? तर प्रेम नावाच्या बळावरती धरला. मायबा, प्रेम फार महत्वाचे परमार्थाच्या क्षेत्रात. एकदा यशोदा मैयेच्या मांडीवरती असे परमात्मा बसलेले, लहान आहेत परमात्मा, आणि अचानक परमात्म्यानं रडायला सुरुवात केली. इतके रडतात देव, इतके. आई साहेब बघले गवळण छान म्हणणार मी, ऐका. ते भयंकर रडायला लागले. त्या कृष्णाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या घरातल्या बाया जमा झाल्या. म्हणे, अगं तुला काही कळतं की नाही? ते शांत कर ना लेकरू, किती वेळ झाला रडते. अगं त्याचं रडणं ऐकून आमच्या हृदयात कसं तरी होतं, शांत करते. यशोदा मैयेच्या डोळ्यातच पाणी आलं. म्हणे, बाई माझं लेकरू, मला नाही वाटत शांत राहावं म्हणून. म्हणे, मग कर ना शांत. आणि त्यावेळेस यशोदा मैयेच्या मुखातले शब्द बाहेर आले, नाना परी समजावी ते, मागील ते खाया देते, तापटोनी निजवी ते, हलावी ते पाळणा, रडते माझे बाळताले, समजावीता राहीना, रडते माझे बाळताले, समजावीता राहीना, आईसाहेबांनी आपली अवस्था सांगितली, नाना परी समजाविते, मागील ते खाया देते. बाई सगळं देते, पण हा काही उभा राहील, हा काही शांत होईना. रडायला लागले देव भयंकर. आणखी इतक्यात राधा नावाची गवळण समोरून आली.
तर राधेला पाहिलं बरोबर तर एका मिनिटात परमात्मा आईस्क्रीम झाला, एकाच मिनिटात. नुसतेच शांत झाले नाहीत परमात्मा, राधेला पाहून गद 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 हसायला लागले. यशोदे मैयाला तर प्रश्नच निर्माण झाला, हे नेमकं कोणाचे. चटकन उचललं आणि देऊन टाकलं त्याच्याकडे. बाई, मला तर वाटतं हे माझं आहे का कोणाचं हे काय कळायलाच मार्ग नाही. माझ्या मांडीवर होतं तोपर्यंत रडत होतं आणि तुझ्याकडे गेलं की तुला पाहिलं की शांत झालं. असं नेमकं एवढं दिलंस काय याला, काय एवढं आकळलंस याला की हे तुला पाहिल्याबरोबर शांत झालं. आणि त्यावेळेस राधा मातेचे शब्द आहे, याची लागी व त्याची यने भोग, याची लागी व केले नानायाग, याची लागी व अष्टांगादि योग, याची लागी व याची लागी व विषयाचा त्याग, जन्म जन्मांतरी केली हे सूचना. राधा आईसाहेबांनी सांगितलं, अगं एका जन्माचं नाही, त्याला अनंत जन्माचं पुण्य पदरी बांधावं लागतं, त्याच्या चरणी समर्पित व्हावं लागतं. त्याच वेळेस हा कृपा करतो, जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले. काय महाराज वर्णन करतात, त्या सगळ्या सत्पुरुषांनी प्रेम दिलं व त्याला प्रेम, आणि मग ते सगळेचे सगळे याच्या प्रेमाला पात्र झाले. आणि प्रेमात माणूस काही करतो, प्रेमात माणूस काही करतो. जाऊ दे, आता तुमच्याकडे बघून एक सांगतो, सुचलं मला सहज. एक आपल्या बायकोला लयच म्हणायचा, अगं माझं तुझ्यावर फारच प्रेम आहे. ती म्हणायची, माझंही तुमच्यावर लय प्रेम आहे, आपला संसार सुखाचा आहे मालक, खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. एकूण एकाला म्हणायचे, माझं तुमच्यावर लयच प्रेम आहे, माझं तुमच्यावर लयच प्रेम आहे. तेही म्हणायचं, माझं तुझ्यावर लयच प्रेम आहे, माझं तुझ्यावर लयच प्रेम आहे. तिनं सहज विचारलं, म्हणे मालक, मी जर राहिले नाही तर तुमची अवस्था काय होईल, तुम्ही काय करता. त्यानं सांगितलं, पहा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि तू जर मला लवकर सोडून गेलीस ना तर मी पागल होईल, पागल, वेडा होईल मी, वेडा, तुझ्या प्रेमात तुझ्या आठवणीत मी वेडा होईल, वेडा. म्हणे मालक, तुम्ही दुसरं लग्न तर नाही करायचं ना. त्यानं लय गोड उत्तर दिलं, म्हणे पागल माणसाचं काही सांगता येत नाही. बघा हेच प्रेम, काढी लागू असल्या प्रेमाला. काही सांगतात नाही म्हणे. तुम्ही ऐका, महाराज, प्रेमच समर्पित करावं लागतं, अख्खं आयुष्य समर्पित करावं लागतं त्याला. त्यावेळेस परमात्मा कृपा करतो, त्यावेळेस तो धरल्या जातो, त्यावेळेस तो बांधल्या जातो. तुकोबराय सांगतात, आम्ही प्रेम समर्पित केलं आणि एक धरीला. त्या एक शब्दाकडे लक्ष द्या. हा एक शब्द म्हणजे विशेषण या अर्थानं आला इथं. विशेषणाचे 2-3 पद्धतीनं आहे, पण 2 प्रकार जास्तीत जास्त विशेषणाचे वापरले जातात. एक आहे गुणवाचक आणि दुसरं भाऊ नाही, भाऊ म्हणते तुला काय उभं केलंय आम्ही. एक आहे गुणवाचक आणि दुसरा आहे संख्यावाचक. म्हणजे संख्या, क्रियापदाची संख्या या विशेष स्वरूपानं विशेष माहिती जो शब्द देतो त्याला विशेषण म्हणायचं. किंवा गुण या अर्थानं क्रियापदाची जी विशेष शब्द माहिती देतो त्याला विशेषण असं म्हणायचं. मग एक हे विशेषण या ठिकाणी दोन्ही पद्धतीनं वापरायचं. परमात्मा एक आहे का हो? परमात्मा एकच आहे, अन्यत्र दुसरा कुठला नाही, तो दुसरा नाहीच, तो एकच आहे, याही अर्थानं एक धरीला. आणि गुणवाचक म्हणजे त्याच्याकडे असणारं एकत्व जे आहे, म्हणजे सगळीचे सगळी तत्व शेवटी त्याच्यात जाऊन मिळतात, हे त्याच्यातलं एकत्व, हे गुणवाचक या अर्थानं. दोन्ही पद्धतीने एक शब्द घ्या, एक धरीला. महाराज ठेवला कुठं? चित्ती, आम्ही चित्तात ठेवला. माईबाप, या हृदयाच्या चित्ताच्या 3 अवस्था व्हाव्या लागतात, मग इथं देव राहतो. त्याच्यातली पहिली अवस्था आहे, हे पहिल्यांदा तर निर्मळ झालं पाहिजे, निर्मळ. गदळ चित्तात परमात्मा राहत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. बस निर्मळ झालं पहिली गोष्ट. नुसतं निर्मळ होऊन चालत नाही,
त्याला दुसरी अवस्था प्राप्त व्हावी लागते. ते लोण्यासारखं मऊ झालं पाहिजे. लोणी लोणी माहितीये? हा, लोणवाडीकर. लोणी लोणी किती मऊ, हा हातात धरा, नुसतं बोट ठेवा, लगेच दबत. लोणी इतकं मऊ आहे. लोण्यासारखं मऊ झालं पाहिजे, दुसरी अवस्था. आणि आता तिसरी अवस्था, लोण्यासारखं मऊ, मृदू सबाय नवनीत तैसे सजनाचे चित्त. हो, असं झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? लोण्यासारखं मऊ झालं पाहिजे, दुसरी अवस्था. आणि तिसरी अवस्था, ज्ञानोबराय सांगतात, त्याचं हृदय व्यापक झालं पाहिजे, व्यापक. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. विश्वच माझं घर वाटावं असं व्यापक झालं पाहिजे. 3 अवस्था सांगितल्या. 3 कोणत्या कोणत्या? 3 अवस्था कोणत्या कोणत्या? हं. हा, गुरुजी सांगा. 3 अवस्था. शाबास. निर्मळता प्राप्त व्हावी, मृदुता प्राप्त व्हावी आणि व्यापकता प्राप्त व्हावी. या हृदयामध्ये परमात्मा राहायला येतो. तुकोबारायांच्या हृदयाची अवस्था ही होते. आणि तुकोबाराय सांगू शकतात, एक धरिला चित्ती. महाराज कोण धरला? तर उत्तरले गोड दिलं तुकोबारायांनी, आम्ही रखुमाईचा पती. आम्ही कोणाचा पती? आम्ही रखुमाईचा पती. देवाची ओळख कोणाच्या नावानं? बायकोच्या नावानं करून देतात. बघा, गावात जर उत्तम ओळख सांगायची असेल ना, उत्तम ओळख, ती कोणती उत्तम ओळख ओळख असते माहिती का? हे हे आमच्या गावचे वसंतराव आहेत, बरं का. हे आमच्या गावचे वसंतराव आहेत. हे चांगले शेतकरी आहेत, चांगलं नेतृत्व गुण त्यांच्याकडे आहे. हे फार गुणी माणसं आहेत. गावातलं एक आदराचं व्यक्तिमत्व आहे. हे मोहळ्याचे आहेत. स्वतःच्या नावानं झालेली ओळख ही उत्तम आहे, उत्तम. आता जरा निम्न या, थोडस खाली या. हे कोण आहेत हो? हे सूर्यबान महाराजाचं पोरग आहे. हे सूर्यबान महाराज आवलगावकर आहेत ना, त्यांचा मुलगा आहे. कीर्तन करते, हा, ते त्यांचा मुलगा आहे. बघा, सूर्यबान महाराज आवलगावकरांचा मुलगा आहे. बापाच्या नावानं ओळख होणं हे दुसऱ्या जागेवरती आहे. आता तिसरा नंबर लागते, बायकोच्या नावानं ओळख होणं. ह्याचा 3rd क्लास आहे, 3rd क्लास. कशी ओळख? हे कोण आहे? आमच्या गावातल्या ठकीचा नवरा आहे तुझ्या जिंदगीची. आता बायकोच्या नावानं जर तुझी ओळख होत असेल, 3rd क्लासच आहे. आता याच्या पुढचा सांगू का क्लास? आणखीन एक आहे माझ्याकडे, याच्या पुढचा आहे, ज्याची ओळख सासऱ्याच्या नावानं होते. हे कोणी? आमक्या आमक्याचा जावाई. बस ते तर त्याच्याहून गेलेलं आहे. तुम्हाला सांगू, परमात्म्याची ओळख तुकोबाराय 3rd क्लास मध्ये जाऊन करून देतात. आम्ही रखुमाईचा पती. म्हणे असं काव केलं? त्याचा अपमान झाल्यासारखं का बरं केलं देवाचा? बाकीच्या काही ओळखी नव्हत्या का? काही म्हणू शकले असते, पंढरपूरचा मालक म्हणू शकले असते, काही म्हणू शकले असते. मग रखुमाईचा पती असं का म्हटले? तर त्याचं उत्तर लय गोड दिलं तुकोबारायांनी. महाराज सांगतात, रखुमाई ह्या कोण आहेत अगोदर जरा तपासा. म्हणजे रखुमाई कोण आहेत? या रखुमाई म्हणजे नुसत्या बायको नाहीत, नुसत्या पत्नी नाहीत, तर त्या पत्नी सहित भक्त आहेत. आणि भक्ताचं हृदय हे अलौकिक असतं, अलौकिक. ते समर्पित असतं. समर्पित 16,108 पैकी फक्त एकच समर्पित होत्या. म्हणजे कशा होत्या? नाथ भागवतात त्याचं लय गोड वर्णन आलं. जैशी कनकासवे कांती का, जैसी सूर्यासवे दीप्ती, तैसी श्रीकृष्ण शक्ती, रुक्मिणी अवतरली वैदर्भ देशी. जसं सोनं आहे ना, सोनं 1,40,000 नाही, वाढलंय आज.
किती झाले? तुम्ही म्हणाल तुला कशाला एवढ्या तांबारतो कशा? तो 2 महिने झालं घ्यायचा प्रयत्न चालायलाय घरी. पण तुम्ही लोक काय बजेट बसू देणार. त्याच्यामुळे हुकायले ते त्याचा भाव काय कमी होईना ते वाढतच चाललंय. आज 1,60,000 गेले म्हणून. बरोबर आहे का? दुकानाचं तोंडच बघणं बंद करून टाकलं. 1,60,000 गेले सोने. 1,60,000. बघा सोन्याचा स्वभाव असा आहे, त्याला तुम्ही घाणीत टाका, घाणीत, आणि पुन्हा वर काढा. ते पवित्र तर असतच, पण त्याची जी कांती आहे, कांती म्हणजे त्याची झळाळी आहे, ती महाराज त्या सोन्याच्या वेगळी होत नाही. त्याला किती घासत चला ते आणखीनच चमकतं. जितकं घासाल तितकं ते जास्त चमकतं. जशी सोन्याची कांती सोन्याला सोडून राहत नाही, तशी रुक्मिणी भगवंताची सावली ती तिला सोडून राहत नाही. शक्ती आहे ती. पुढं दुसरे एक उदाहरण दिले. का जैसी सूर्या सवे दीप्ती. सूर्याचा प्रकाशमानपणा, हा जो सूर्याचा प्रकाशितपणा आहे, तो सूर्याला सोडून आहे का? म्हणे सूर्य आला पण अंधार घेऊन आला, असं शक्यच नाही. सूर्य आणि प्रकाश हे दोन्ही समीकरण जसं एक जीव आहे, तद्वत रुक्मिणी आई साहेब आणि परमात्मा ह्या एक आहेत. एकच स्वरूप आहे, ते वेगवेगळं मानायची गरजच नाही. त्या प्रेम स्वरूपा लक्षण आहेत, प्रेम स्वरूपा भक्त लक्षण आहेत, आणि त्यांचं जसं हृदय परमात्म्याला समर्पित आहे, तसंच माझं हृदय सुद्धा परमात्म्याला मी समर्पित केलं. या अर्थानं आम्ही रखुमाईचा पती. चला आता शेवटाकडे जाऊया, वेळ आपली संपली. म्हणे महाराज काय फायदा झाला तुम्हाला? तर तुकोबर आहे 2 फायदे अभंगाच्या दुसऱ्या झाले अवघे वरी हात घ्या, जरा थोडीशी वरी घ्या, टाळी वाजवा, प्रेमपूर्वक भजन करा. 5 मिनिटात आपल्याला थांबायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तिने झाले अवघे काम निवारला भो ब्रह्म तुकोबरा सांगतात. आता सगळे काम संपले, आपले संपले. तिने झाले अवघे काम. या काम शब्दाकडे लक्ष द्या. आपल्याला वाटते मनातला विकार म्हणजेच काम, तर आजच्या अभंगात त्या अर्थानं घ्यायचं नाही. आजच्या अभंगात अर्थ काय? इदम मेस्या इति इच्छा काम शब्दिता, म्हणजे अंतःकरणातल्या ह्या इच्छा त्या इच्छा, त्या इच्छा करता काम शब्द आहे.
आणि आपल्या इच्छा तर कधी पूर्ण होत नाहीत. अण्णा तुमचं किती वय चालू आहे आता? 70 आहे, बरोबर आहे. 70. तब्येत चांगली जपली तुम्ही. नाही खरंच हे धन आहे चांगलं. 70 बरं, 70व्या वर्षी असं मी म्हणू का आता तुमच्या वतीनं की तुमच्या जीवनातल्या सगळ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या? खरं सांगा, फसताल पुन्हा. नाही, मी तुमच्या जीवनातल्या बऱ्याच अशा इच्छा आणखीनही सांगू शकतो की त्या आणखीनही पूर्ण झाल्या नाही. नाही, फुकट कसं सांगेन. नाही झाल्या. आता महाराजांनी उत्तर दिलं, मोगम उत्तर दिलं की झाल्यात पुऱ्या. आणि झाल्या असतील तर तुमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. खरंच आहे महाराज. तुकोबाराय सांगतात ना, परिपूर्णत्व जीवनाला प्राप्त झालं पाहिजे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. अहो, ही अवस्था नुसती प्रमाण म्हणण्यात पुरती नाही, आपल्या जीवनात यायला पाहिजे. कुठंतरी थांबायला शिकलं पाहिजे ना. थांबणं हे जीवनात महत्वाचं आहे, पण थांबत नाहीत आपण. आपलं कसं आहे, माया मरीना मन मुआ मरी मरी गया शरीर, आशा तृष्णा ना मरी, कह गए दास कबीर रे भैया, कह गए दास कबीर. शरीर मरते पण शरीरातल्या इच्छा, आशा तृष्णा ना मरी मरत नाहीत, त्या जिवंत राहतात. जिवंत. मायबाप 100 वर्षाचं आयुष्य तोकड पडते तोकड, पण तरी सुद्धा इच्छा पूर्ण होत नाहीत. आपलं कसं आहे माहितीये का, दादालाही सांगते उदाहरण. आपलं म्हणजे घराचं बांधकाम आहे. घराचं बांधलं असेल ना? बांधलंय. किती मजली? 2 मजली. दुसऱ्या मजल्यावर गज सोडलेत का? खरं सांगा. हा? गज सोडलेत का? सोडलेत ना. हा, बस जमलं मग. आपल्याला एवढंच पाहिजे होतं. तुम्ही अण्णा ऐका आता, तुम्ही 4था जरी मजला सोडला ना, बांधला ना, तुम्ही बांधाल कदाचित, आणि 4था मजला बांधला तरी तुम्ही वरी जाऊन पहा, ते गज सोडलेलेच असते. गज सोडणे याला काय सोडणे म्हणतात? चाल घ्यायची आपल्याला. चाल चाल सोडणे असं म्हणतात. चाल सोडण्याची चाल माणसाची मेलं तरी जात नाही, जातच नाही. चाल काऊन सोडल्या जाते माहिती का? दुसऱ्या मजल्याची आशा, तिथं आशा असते. दुसऱ्या होईल बाबा, पैसे आले तर होऊन जाईल, काय सांगता येते. 17वा जरी चढला तरी ती चाल सोडलेलीच असते. ती काही ती खंडित नाहीत माणसं, तिला काही शेवट करीत नाहीत. एका दिवशी मीच वर गेलो, त्या गजालाच विचारलं, गजा तुझी लईच रे मजा, तू असा नेहमी वरच. त्यानं लई गोड उत्तर दिलं. म्हणे महाराज, हे जे माझे मालक आहेत ना, ह्याच्या इच्छा आणखी पूर्ण झाल्या नाही, आणि अपूर्णतेचं प्रतीक म्हणून मी असा वर आहे. माणसाचं जीवन म्हणजे घराचं बांधकाम आहे मायबाप. आणि तुम्ही माधवाश्रम स्वामीच्या मंदिराचं बांधकाम ज्यावेळेस केलं असेल त्यावेळेस जरा लक्षात आलं. ते बांधकाम झालं, महाराजांची मूर्ती, स्वामींची मूर्ती बसवली, आणि वरी कलश स्थापना झाली. कलश स्थापना झाल्यानंतर पुन्हा बांधकाम काहीच नाही ना. मंदिराच्या कामा कळसू ते पूर्णत्व आहे. पूर्णत्व बस. जसं मंदिराचं तसंच सत्पुरुषाचं आहे. त्यांचं जीवन परिपूर्ण होतं, शिल्लक काहीच राहत नाही. भाग गेला शिण गेला, अवघा झाला आनंद. किती झाला त्याला मापच नाही. अवघा झाला अवघा. मोहळ्यात किती माळकरी आहेत म्हणे? 350-400 माळकरी आहेत. का वाढू? गत झाले ना, बस झाले. 350 माळकरी आहेत मोहळ्यात, 350. पण एखादं गाव असं असावं, त्या गावातला नियमच असावा, कोणत्याही जातीतलं कोणत्याही धर्मातला असू द्या, 5वीच्या दिवशी त्याच्या गळ्यात माळ पडलीच पाहिजे जन्माला आल्याबरोबर. मग अशा गावात प्रमाण विचारायचं नामदेव महाराज, गावात किती माळकरी आहेत? मग वारकरी सांगत किती माळकरी आहेत काय विचारता? अख्खं गाव माळकरी. अख्खं हा शब्द मापच देत नाही. अवघं गाव माळकरी, अवघं. तसं तुकोबाराय सांगतात, अवघा झाला आनंद म्हणजे सगळं सगळं पूर्ण झालं. पूर्ण
धन्योहम प्राप्तव्यम मे न विद्यते किंचित धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित. आता कर्तव्य राहिलं नाही आणि प्राप्तव्य सुद्धा शिल्लक राहिलं नाही. म्हणजेच तेने झाले अवघे काम. एवढंच नाही, निवारला भवभ्रम. महाराज आणखीन काय फायदा झाला? तुकोबर आणखीन फायदा सांगतात. परद्रव्य परणारी झाली विषाची परी. जशी छत्रपतींच्या दृष्टीमध्ये दुसऱ्याची स्त्री होती ना, बस तशीच आमच्या दृष्टीमध्ये सुद्धा तुकोबाऱ्या सांगतात परस्त्री दिसायला लागली, विषाप्रमाणे दिसायला लागली. काय राजाचं वर्णन केलंय का कवीनं, लय गोड. हे माझ्या राजा र, माझ्या शिवबार, माझ्या राजा र, माझ्या शिवबार. सुभेदाराची सून लई सुंदर, सुभेदाराची सून लई सुंदर, माझ्या राजान पाठीवली. जशीच्या तशी ए माझ्या राजा र, माझ्या शुभार. ही छत्रपतींची नजर आपल्या प्रत्येकाच्या नजरेत असली पाहिजे. ज्या दिवशी असं घडल त्या दिवशी समजून जायचं परमार्थातलं फळ आपल्या पदरात पडलं बघा. आणि असं जर घडत नसेल, स्त्रीचा सहवास आवडतच असेल, दुसऱ्याची स्त्री आवडतच असेल, समजून जायचं तुमच्यासारखा नालायक माणूस आख्या गावात नाही, नुसता गावात नाही, आख्या महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात तसा नालायक माणूस शोधून सुद्धा सापडत नाही, त्याला नरकात सुद्धा जागा नाही सापडत. तर लक्षात ठेवा, तुकोबराय सांगतात ती पवित्रता माझ्या नजरेत आली. म्हणून तर राजाचं वर्णन केलंय, खूप वर्णन लय गोड आहे. कधी कधी असं शहारा येते अंगावरती, राजांचा पवाडा वगैरे म्हटले का पवाड्यामध्ये लयच गोड वर्णन आलं. मीच म्हणतो, धन्य धन्य शिवाजी शूर, ओ धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर्जर. पाजुनी पाणी दुष्ट मुगलास, पाजुनी पाणी दुष्ट मुगलास, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास. धन्य धन्य शिवाजी सरकार जी, धन्य धन्य शिवाजी सरकार जी. हे सगळं राजांनी घडवलं. हे कशाच्या बळावरती? अहो, राजांच्या नजरेत असणारी पवित्रता आहे. ती पवित्रता सगळ्यांना भावली. मावळ प्रांतातल्या प्रत्येक माय माऊलीला असं वाटत नसेल का हो, आतापर्यंत माझ्या इज्जतीची अशी लखतर उभ्या बाजारात काढल्या जात होती, पण माझ्या इज्जतीचं रक्षण करणारा, त्याच्या मरणापर्यंतही रक्षण करणारा जर कुणी जन्माला आलेला असेल आणि तो माझा शिवछत्रपती असेल, तर याच्या करता माझा मुलगा इरेला गेला, माझा मुलगा याच्यासाठी समर्पित झाला, तरी मी मागे पुढे हटणार नाही. म्हणून शिवरायांना सगळे मावळे मिळाली. ही शिवरायांच्या नजरेतली पवित्रता होती, म्हणून एवढं सगळं जमा करता आलं. बरं का, तुम्हालाही मोठं व्हायचं असेल तर ती नजरेतली पवित्रता असली पाहिजे. दोन गोष्टीकडे असावी, एक दुसऱ्याचं धन आणि दुसरी गोष्ट दुसऱ्याची स्त्री. परद्रव्य परणारी झाली विषाची परी. महाराज याच्यासाठी काही लागतं का हो? तुकोबऱ्या सांगतात याच्यासाठी काही लागत नाही. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली.